Continue. So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, काल इव्हनिंग मध्ये आपण जो टॉपिक चालू केला होता, डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. आपल्याला दोन फंक्शन दिले राहते आणि दोन्हीही फंक्शनचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं असते, डेरिव्हेटिव्ह. ओके, आज आपण पुन्हा एक सिंपल प्रॉब्लेम पासून स्टार्ट करू आणि देन कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम वर येऊ. राईट डाऊन फर्स्ट. differentiate tan x with respect to e raised to x. Differentiate tan x with respect to e raised to x. आणि बोर्ड कडे लक्ष द्या सर्वांनी. मी काय म्हटलंय बेटा, tan x विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलंय, e रेस टू x. टोटल किती टर्म झाल्या, दोन. एक टर्म झाली tan x, एक टर्म झाली आपली e रेस टू x. आणि आपण टॉपिकच टीच करत आहोत, डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. मग अशा वेळेस काय करायचं, जे पहिलं प्रॉब्लेम आहे त्याला y कन्सिडर करू. काय कन्सिडर केला मी, y. आता याला डिफरन्शिएट करू with respect to x. y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx. tan x चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर, खतम. tan x चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x होते. अगेन लेट. दुसऱ्याला काय कन्सिडर केलं मी, z. z ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, e रेस टू x. पहिली व्हॅल्यू tan x होती, दुसरी व्हॅल्यू e रेस टू x. याला आपण काय करू आता, डिफरन्शिएट. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. z चं डेरिव्हेटिव्ह काय होणार, dz बाय dx. e रेस टू x. प्रॉब्लेम फिनिश. समजलं का. दोन व्हॅल्यू देऊन आहे, पहिल्याला y कन्सिडर करा, डिफरन्शिएट करा. दुसऱ्याला z कन्सिडर करा आणि डिफरन्शिएट करा. नाव आता आपण फाइंड आउट काय करू, dy बाय dz. पहिल्या टर्मला y घेतलं, दुसऱ्या टर्मला z घेतलं, तर काय फाइंड आउट करू, dy बाय dz. तर dy म्हणजे काय होणार, dy बाय dx. dz म्हणजे dz बाय dx. सो dy बाय dz. dy बाय dx ची व्हॅल्यू sec स्क्वेअर x आणि dz बाय dx ची व्हॅल्यू e raised to x. Finish the problem. Write down. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी राईट डाऊन. डिफरन्शिएट x raised to x. डिफरन्शिएट x raised to x with respect to x raised to sin x. डिफरन्शिएट x raised to x with respect to x raised to sin x. बघा आता टोटल दोन टर्म दिल्या राहणार तुम्हाला. पहिली टर्म आहे x raised to x, दुसरी टर्म आहे x raised to sin x. तर जी आपली पहिली टर्म आहे त्याला आपण y कन्सिडर करू x raised to x. आता मला सांगा, या टाइपचे प्रॉब्लेम शिकवले आहे मी तुम्हाला, डायरेक्ट होते काय प्रॉब्लेम सॉल्व, काय करावं लागते, टेकिंग लॉग. का बरं टेकिंग लॉग, फॉर्म्युला आहे का, एक्स रेस टू एन लागतो. एक्स रेस टू एन लागतो का, ई रेस टू एक्स कारण ई नाही आहे, ए रेस टू एक्स कारण ए नाही आहे. मग असं आपल्याजवळ कोणताच फॉर्म्युला नाही. मग काय करत असतो आपण, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. हा होणार लॉग वाय, हा होणार लॉग एक्स रेस टू एक्स. मग लॉग वाय, एक्स कुठे येणार, समोर. सो एक्स इंटू लॉग एक्स. आता काय करू आपण, याला डिफरन्शिएट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग एक्स काय होत असते, 1 बाय एक्स. तर लॉग वाय 1 बाय वाय, dy बाय dx. इथे कोणता रूल लागणार, प्रोडक्ट रूल. कोणता रूल,
काय असतो फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. सो 1 by y dy by dx x log x चं डेरिव्हेटिव्ह 1 by x प्लस log x चं डेरिव्हेटिव्ह 1 x गेट 1 by y dy by dx काय राहिला 1 प्लस log x 1 प्लस काय राहिला बेटा log x y या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार. अरे केले आहे ना आपण प्रॉब्लेम. तर dy by dx काय होणार y इन ब्रॅकेट 1 प्लस log x. झालं का प्रॉब्लेम. काय करत असतो y ची व्हॅल्यू रिटर्न. y काय आहे x रेस टू x. सो dy by dx इक्वल टू x रेस टू x 1 प्लस log x. हा झाला फक्त dy by dx. आता काय फाइंड आउट करू dz by dx. राईट डाऊन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जी आपली दुसरी व्हॅल्यू आहे ती कोणती आहे x रेस टू साइन x. तिला आपण आता काय कन्सिडर करू z x रेस टू साइन x. अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बराबर. हा होणार लॉग z हा होणार लॉग x रेस टू साइन x. बट साइन x हा समोर येणार. सो साइन x इंटू लॉग x. आपला आणखी कोणता फॉर्म्युला लागणार आहे फॉर्म्युला कोणता प्रोडक्ट रूल. आणि नेहमी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड केलं का मोस्टली आपला प्रोडक्ट रूलच लागतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लॉग z 1 by z लॉग z. पण x म्हणजे x आहे का नाही. तर dz बाय काय येणार dx. प्रोडक्ट रूल लावा. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू काय डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. सो 1 by z dz by dx sin x log x चं डेरिव्हेटिव्ह प्लस log x sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x. सो 1 by z dz by dx बराबर काय येणार sin x अपॉन x. अरे हो का नाही sin x अपॉन x प्लस बेटा log x इंटू या साईडला दिसत नाही या साईडला नोट करतो. बघा आता 1 by z dz by dx इक्वल टू sin x अपॉन x प्लस log x इंटू काय येणार आहे cos x. ऍट द लास्ट z तिकडे जाऊन काय होत असतो आपला मल्टिप्लाय. सो dz by dx इक्वल टू z sin x अपॉन x प्लस log x इंटू cos x. ऍट द लास्ट dz by dx z ची व्हॅल्यू आपण पुटअप करू. काय आहे z ची व्हॅल्यू x रेस टू साइन x. साइन x अपॉन x प्लस log x इंटू काय बेटा cos x. इज दॅट क्लिअर. राईट डाऊन फास्ट. तो विद्यार्थी मित्रांनो dy by dz. नाउ dy by dz इक्वल टू पहिले येणार आपली व्हॅल्यू dy by dx dz by dx. सो dy by dz dy by dx काय होता आपला x रेस टू x इन ब्रॅकेट 1 प्लस log x. हा होता dy by dx. dz by dx काय आहे x रेस टू साइन x x रेस टू साइन x sin x अपॉन x
प्लस लॉग एक्स इंटू हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं फायनल आन्सर dy बाय dz. राईट डाऊन. differentiate 3 raised to x, differentiate 3 raised to x with respect to लक्ष द्या, विथ रिस्पेक्ट टू असं लिहायचं आहे log 3 to the base x, log 3 to the base x. ओके, आता बोर्ड कडे लक्ष द्या. पहिली व्हॅल्यू कोणती आहे आपली 3 raised to x. पहिली व्हॅल्यू, तर याला मी y कन्सिडर करतो. लेट y इक्वल टू 3 raised to x. डायरेक्ट डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 3 raised to x म्हणजे कोणता फॉर्म्युला? a raised to इंटू लॉग a का x? लॉग a. तर इथं a म्हणजे किती आहे? 3. काय येणार आन्सर? 3 raised to x इंटू लॉग 3. झाला प्रॉब्लेम. समजलं का? कोणता लागला फॉर्म्युला? फॉर्म्युले पार्ट आहे ना. a raised to x काय होत असतो? a raised to x इंटू लॉग a. त्यानंतर लेट z. आता लक्ष द्या, लॉग 3 टू द बेस काय सांगितलं मी? x. 3 आणि बेस काय आहे? x. लॉगची एक प्रॉपर्टी असते विद्यार्थी मित्रांनो, लॉग a टू द बेस x असलं तर आपण सेपरेट लिहितो. लॉग a अपॉन लॉग x. सेपरेट लॉग द्यावे लागतात. a आणि बेस काय आहे? x. लॉग मध्ये जर बेस आला, लॉग मध्ये जर काय आला तर दोन्ही टर्मला सेपरेट काय देतो आपण? लॉग. तर हा काय होणार? लॉग 3 अपॉन लॉग x. काय झाला? हा 3 ला सेपरेट लॉग, x ला सेपरेट लॉग, तो लॉग 3 अपॉन लॉग x. आता डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. z चं डेरिव्हेटिव्ह dz बाय dx. आता सांगा इथं डिव्हिजन रूल लागते का? का बरं? अलग अलग टर्म आहे पण तरी डिव्हिजन रूल लागत नाही, कारण लॉग 3 कॉन्स्टंट आहे ना. एक टर्म जर इथं आहे 3 इंटू x, इथं तू प्रोडक्ट रूल लावशील का? का बरं प्रोडक्ट रूल नाही लागणार? कारण 3 काय आहे? कॉन्स्टंट. चला 5 अपॉन x आहे, इथं डिव्हिजन रूल लागणार का? का बरं लागणार नाही? 5 काय आहे? कसं सॉल्व्ह करू याला सांगा. 5 कॉन्स्टंट, 1 बाय x चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय x स्क्वेअर आहे का फॉर्म्युला? याला जर मला सॉल्व्ह करायचं असलं तर मी काय करणार? 5 बाहेर काढणार. 1 बाय x चं डेरिव्हेटिव्ह काय होते? मायनस 1 बाय x स्क्वेअर आहे ना फॉर्म्युला. मग सेम इथं तसंच होणार ना. लॉग 3 काय आहे? कॉन्स्टंट. लॉग 3 बाहेर गेला इंटू काय राहिला? 1 बाय लॉग x. काय राहिला? फक्त लॉग x का 1 बाय लॉग x? लॉग x राहिलं असतं तर 1 बाय x, पण 1 बाय लॉग x आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला? 1 बाय x. कोणता फॉर्म्युला? 1 बाय x मायनस 1 बाय x स्क्वेअर. तर 1 बाय लॉग x मायनस 1 बाय बोला लॉग x चा. समजलं का हे कसं आलं? तर कोणता लागला फॉर्म्युला? अरे समजत आहे का? बट x च्या ठिकाणी x आहे का? काय आहे? लॉग x. तर इंटू डी बाय dx ऑफ काय होणार? लॉग x. अगेन मायनस साइन समोर घेतो. मायनस लॉग 3 अपॉन काय राहिला? लॉग x चा स्क्वेअर इंटू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. फिनिश. ऍट द लास्ट काय फाइंड आउट करायचं आहे मला? dy बाय dz. काय येणार dy बाय dz? dy बाय
dx अपॉन dz बाय dx. आधी इतकं नोट करा त्या साईडला. त्यानंतर लास्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त काय फाइंड आउट करायचं आहे, dy बाय dz. काय येणार आन्सर आपलं नाव, dy बाय dz इक्वल टू dy बाय dx dz बाय dx. dy बाय dx चा आन्सर काय होतं, 3x इंटू log 3. हे आन्सर काय येणार, मायनस log 3 अपॉन log x स्क्वेअर इंटू 1 बाय x. बरोबर. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो याचा जर मी रेसिप्रोकल केला तर log 3 काय होऊन जाणार, कॅन्सल. अरे होणार ना. तर आपण रेसिप्रोकलच करू, नाहीतर काही स्टुडंट कन्फ्युज पण होऊ शकतात. 3x इंटू log 3 रेसिप्रोकल काय होणार, log x स्क्वेअर इंटू x. ही टर्म वर जाणार अपॉन बोला मायनस log 3 गेट कॅन्सल. मायनस साइन आपण प्रॉब्लेमच्या स्टार्टिंगला देऊन देऊ. सो dy बाय dz मायनस 3x इंटू log x स्क्वेअर इंटू x. फिनिश द प्रॉब्लेम.